अजूनही बरेच फ्रेंड स्नेहल आहे. स्नेहल बाकीचे फ्रेंड कुठे अजून जॉईन नाही झाले? सर होतील. किती असतात रोज क्लासमध्ये? 10वीच्या क्लासमध्ये किती असतात डेली? 20 पर्यंत किंवा 26 पर्यंत असतात. का बरं? आपले जुने जे स्टुडंट्स आहेत तेच आहेत की आता नवीन पण जॉईन झालेत बरेच? जुने पण आहेत आणि काही नवीन पण आहेत. आणि पहिले join जुने का बरं आता जॉईन होत नाही? कारण मागच्या वेळेस तर 9th ला आपण जवळपास 40 पर्यंत, हा मागचा क्लास जेव्हा आपला जून जुलैमध्ये झाला त्यावेळेस पण बरेच जण मोक्षदा आलेले आहे. बाकीचे तर बऱ्याच दिवसानंतर आपली भेट होते. आपल्याला क्लास जे आहेत ते मिळालेले नव्हते, पण आज योग आलाय तुमच्याशी भेटायचे, बोलण्याशी, गप्पा मारायचे आणि नवीन तुमचे जे प्रश्न असतील, एक नवीन विषय, नवीन धडा आपण आजच्या तासाला घेणार आहोत. बरेच जण नवीन असतील किंवा काही जणांना माहित पण असेल की आपण गेल्या वर्षी पण अभ्यास केलेला आहे आणि जून जुलैमध्ये 1-2 क्लास झालेले असतील तर त्यामध्ये पण आपली जी आहे ती भेट झालेली आहे. सानिया पण आलेली आहे. कसे चाललंय तुमचा अभ्यास, कसा सुरू आहे? आणि जवळपास मला वाटतं की जवळपास तुमचा अभ्यासक्रम आता संपत आलेला असेल, बरोबर ना सानिया? मोक्षदा? येस सर. झाला आहे. किती झालाय? इतिहासाचे किती पाठ झालेले आहेत? पाच. 5 पाठ झालेले आहे. बर. ते 7 झालेत. त्या 8वा सुरू करणार आहे. आणि राज्यशास्त्राचे किती झालेत? 4 झालेली सर. राज्यशास्त्राचे पण 4 झालेले आहे. अगदी बरोबर आहे. बरं, अजून काय, कोणाला काही प्रश्न? बरं, आपण आता मला पण माहित नव्हतं की तुमचा सिलेबस साधारणतः वर्गामध्ये किती झालेला आहे. आपला क्लासमध्ये तर जास्त नाही, पण एक नवीन धडा जे आहे ते आपण आज घेणार आहोत. पाठीमागचे पण बरेच हे असेल आणि आपल्याला मराठीचे जर क्लास मिळाले तर व्याकरण, तुमचे जे प्रश्न असतील, काही जे अवघड वाटणार असेल तर त्यावरच आपण जास्त यावर चर्चा करणार आहोत. मग आज इतिहास राज्यशास्त्र इतिहासाचे पाठ, कारण मी पाहिलं जवळपास तुमचं द्वितीय सत्रपर्यंत 2 भाग म्हणजे जवळपास निम्म्याच्या वरती पाठ झालेले असतील आणि काहींचे ज्यादा तासामध्ये पण तुमचा बराच अभ्यासक्रम जो आहे तो संपत आलेला असेल. जवळपास 1 महिन्यात आता तुमचा सर्व अभ्यासक्रम पूर्ण होतोय आणि त्यानंतर तुमची सराव परीक्षा बहुतेक सुरुवात होती. म्हणजे डिसेंबरला साधारणतः तुमचा अभ्यासक्रम जो आहे तो सर्व शाळांमध्ये जो आहे तो पूर्ण होतो आणि मग तुमची प्रॅक्टिकल असेल, त्यानंतर सराव परीक्षा असेल, तर ह्या सुरुवात होतात. जानेवारी आणि फेब्रुवारी तुमचा साधारणतः सराव परीक्षेचा कालावधी, प्रॅक्टिकलचा कालावधी जो आहे तो तुमचा असतो. बरोबर आहे? येस सर. रोशनी, ओके. बरेच जण जुने आहेत, अजूनही काही जॉईन झालेले नाही. अभिषेक पण होता, अजय पण होता, हर्षाली पण आहे. ओके. तर आपण आज काहींचा शाळेमध्ये झालेला पण असेल बहुतेक, सांगता नाहीत की तो पाठ जो आहे तो झालेला असेल. आपण राज्यशास्त्राचा जो चौथा पाठ आहे, कोणता आहे चौथा पाठ? कोण सांगेल? सामाजिक व राजकीय चळवळी. पक्ष, कारण मी घेणार होतो पक्ष, राजकीय पक्ष आणि त्यांच्या त्याबाबतची, पण बहुतेक माझा अंदाज होता की जवळपास तुमचा झालेला असेल. आणि पुढच्या तासाला आपण लोकशाहीतील आव्हाने हा पाठ पण जो आहे तो घेऊया, आपल्याला तास जसे मिळतील त्यानुसार. काय सामाजिक व राजकीय चळवळी काय? बरं, कोणाकोणाला सांगता येईल सामाजिक आणि राजकीय चळवळी शब्दशः अर्थ काय आहे? कोणाला सांगता येईल? स्नेहल.
सामाजिक चळवळी म्हणजे समाज हितासाठी किंवा समाज कल्याणासाठी ज्या चळवळी उभ्या केल्या जातात त्या सामाजिक चळवळी म्हणू शकतो. ओके. आणि मोक्षदा तू सांग बरं, सामाजिक व राजकीय चळवळी म्हणजे काय? साक्षी बऱ्याच दिवसानंतर भेटतो, मला वाटलं की साक्षी सुद्धा क्लासमध्ये आता जॉईन होत नाही का काय, कारण बरेच गेल्या वर्षाचे विद्यार्थी जे आहेत तर उलट सर्वांनी, उलट तुमच्यापेक्षा मागच्या बॅच मध्ये साधारणतः 40 ते 50-45 जण जॉईन व्हायचे. यावेळेस का बरं 10वीला आले, तुमचा अभ्यासक्रम आहे, पण याद्वारे काय होतं का क्लासमध्ये तुमची उजळणी होती, तुमचा वेळ किंवा टाइमपास होत नाही. कारण बरेच वेळा पाहतो की लास्ट इयरला पण मी 10वीची बॅच पाहिले की ते त्यांचा जास्त रिस्पॉन्स नव्हता, पण तुमची बॅच अशी आहेत की सर्वात जास्त तुमची स्ट्रेंथ पण हजेरी पण तुमची जास्त असायची आणि तुम्ही सर्वजण हुशार आणि चांगल्या प्रकारे अभ्यास पण करणारे होते आणि त्यामुळे तुमचा चांगला जो आहे तो परफॉर्मन्स पण शाळेत असेल, तुमच्या गुणवत्तेवर पण झालेला आहे. मी आशा करतो की बरेच जण चांगल्या प्रकारे आपल्या या क्लासचा तुम्हाला नक्कीच फायदा जो आहे तो झालेला असेल आणि यापुढेही होत जाणार आहे. अजूनही आपले जे लास्ट बॅचचे जे विद्यार्थी असतील, स्टुडंट्स असतील, की त्यांना सांगा की टाइमपास होत नाही किंवा फक्त हे नाही की यामधून तुमची चांगल्या प्रकारे रिव्हिजन, कारण आपण लिहितो, आपण म्हणतो की शाळेतून अभ्यास दिलेला आहे, भरपूर वेळ मिळत नाही किंवा काय नाही, पण हे 2 तास साधारणतः तुमचे डेली जो आहे तो एक प्रकारे तुमचा यातून अभ्यासच चांगल्या प्रकारे होणार आहे. तुमच्या ज्या प्रश्न आहेत किंवा एखादा पाठ जो आहे तो तुम्हाला शाळेमध्ये समजलेला नसेल किंवा एखादा घटक समजलेला नसेल, तर नक्कीच या क्लासच्या वर्गाच्या माध्यमातून तुम्हाला चांगल्या प्रकारे हा जो आहे तो समजेल. हा मोक्षदा सांग, सामाजिक व राजकीय चळवळी म्हणजे काय? सर, आमच्या इथे इतिहासाला शिक्षक नाहीत, त्यामुळे आम्हाला इतिहास नाही शिकवला. नाही, तुम्ही काय काय शिकवलं नाही, म्हणजे की कोणते पाठ झाले, कुठपर्यंत सर झालेले नंतर आहे? आम्ही घरी अभ्यास करतो, पण हा, म्हणजे शिकवल्यावर असं सांगता येतं, पण आम्हाला शाळेत शिक्षक नाहीत शिकवायला. बर, नाही नाही, म्हणजे इतिहासाचे तास होतच नाही का तुम्हाला शाळेमध्ये? नाहीत सर होत. बरं, शेवटचा कोणता पाठ झालेला आहे तुझा म्हणजे शाळेमध्ये, जेव्हा का एकही धडा तुम्हाला इतिहासाचा शिकवलेला नाही आजपर्यंत? तर आम्ही घरी स्टडी करतो, म्हणजे प्रश्न असं स्वाध्यायामधले पाठ करतो, आम्हाला हम्म. शिक्षक नाहीत शिकवायला. बर, तुमच्या शाळेतले कोण कोण आहेत, हात वरती करा बरं जरा. मोक्षदाच्या शाळेमध्ये जेवढे आहेत त्याने हात वरती करा जरा. सर नाही, मीच एकटी जॉईन होते. बर, मग आपल्या क्लासमधले अजून विद्यार्थी आहे का मोक्षदा, अजून कोण आहेत तुझ्या सर मी शाळेमधले की? समजामधली हम्म. एक जण जॉईन होते, दुसरे होत नाहीत जॉईन. बर बर, म्हणजे ते आपल्या ग्रुपला अटॅच आहेत. हा, पण जॉईन होत नाहीत. बर, म्हणजे इतिहास आणि राज्यशास्त्र आणि इतिहास भूगोल सुद्धा, हे इतिहास हा विषय शिकवला जात नाही किंवा त्याचे तास होत नाही, बरोबर? हा. बर बर, आपण मॅमशी बोलूया आणि तुमचे काही जो पोर्शन आहे तो आपण घेऊया. अजून का कोणाची अशी परिस्थिती आहे शाळेमध्ये की बरेच तास इतिहासाची झालेली नाही किंवा ह्या गोष्टी होत नाही? मोक्षदा तू कोणत्या शाळेत आणि कोणत्या जिल्ह्यातून? धाराशिव आणि सांजा शाळेतून, म्हणजे बर. जिल्हा परिषद शाळा आहे. हम्म. म्हणजे तिथं शिकवायला शिक्षकच म्हणजे नाहीत. शाळेत असं घरापाशीच आहे शाळा. हा, सानिया सांग बरं, सामाजिक व राजकीय चळवळी म्हणजे काय? येस सर. सर, नाही तर माझा आवाज येतोय का? हो, येतो येतो, पण तुझा बॅकग्राऊंडचा आवाज थोडा जास्त येत होता. हा. येस सर.
सातत्याने कृतीशील राहून समस्येवर जन्मतः तयार करून राजकीय पक्ष व सरकारवर दबाव आणून जे सामाजिक कार्य केले जाते त्याला सामाजिक चळवळ असे म्हणतात. अगदी बरोबर. साक्षी, हो हो, येस सर. तुझंच नाव घेणार होतं. हा बोल. विशिष्ट सामाजिक किंवा राजकीय ध्येयांसाठी समान विचारसरणीच्या लोकांचा संघटित आणि सामूहिक प्रयत्न म्हणजेच सामाजिक चळवळ. म्हणजे सामाजिक चळवळ. अगदी बरोबर आहे. त्यानंतर रोशनी. सामाजिक व राजकीय चळवळ. आपल्या घरातील टीव्ही वगैरे जे आहे ते बंद ठेवा किंवा आपण वेगळ्या खोलीमध्ये येऊन बसा की आपल्याला व्यवस्थित ऐकायला पण येणार नाही आणि घरातला आवाज जर असेल तुमचं लक्ष पण क्लासमध्ये लागणार नाही व्यवस्थित. झाले, आपण सुरुवात करूया. बऱ्याच जणांनी सांगितले, काही नाही. परत आपण प्रश्न उत्तराचे पुढे घेऊया. सामाजिक व राजकीय चळवळ. समाजातील बदलासाठी संघटित होणाऱ्या ज्या संघटना आहे तो लोकांचा ग्रुप आहे. शाळेमध्ये आहे, तुम्हाला एखादी मागणी वगैरे करायची किंवा आता साधारणतः मोक्षदानी सांगितलं की आमच्या शाळेमध्ये जे आहेत ते इतिहासाचे शिक्षकच नाही शिकवायला किंवा तास होत नाही. सर, मग काय आम्हाला होतं? टेम्पररी शिक्षक आहेत. आम्हाला वर्षाचे 9वीचे 7,000 आणि 10वीचे 7,000 असे भरावे लागतात पैसे. तर मोक्षदाने जे सांगितल्या प्रकारे जे आहेत तर एक प्रकारे काय की शिक्षक असणं किंवा शाळेमध्ये काय ते शाळेची जी आहे तर असू शकतात किंवा शिक्षक उपलब्ध नसेल किंवा विविध प्रकारचे काहीतरी समस्या असू शकतात आणि त्या समस्या सोडवण्यासाठी एक प्रकारे मग आपल्या वर्गातील ग्रुप तयार होतो किंवा तुमचा वर्ग तयार होतो आणि त्या वर्गातल्या ज्या तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या तुम्ही कोणाकडे मागू शकतात? तुमचे वर्ग शिक्षक आहे. वर्ग शिक्षकांनी नाही ऐकलं तर मग आपण मुख्याध्यापकांकडे जे आहे तर एक प्रकारे एक चळवळ आंदोलन जे आहे ते उभं करून आपण एक प्रकारे मग लेखी असेल तोंडी असेल किंवा तुम्ही प्रत्यक्षात जाऊन त्यांना जे आहे ते आपल्या मागण्या ज्या आहेत ते देतात. आणि मग अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मागण्या ज्या आहेत त्या व्यवस्थेपुढे प्रशासकीय अधिकाऱ्यापुढे जे आहे ते मांडतो. मग ही झाली सामाजिक प्रश्न कोणते आहे? पर्यावरणातले आहेत, विविध प्रकारचे तुमचे अधिकारांविषयीच्या ज्या चळवळी आहेत. राजकीय मग विविध प्रकारचे राजकीय मोर्चे वगैरे हे सगळे निघतात ते वेगळे आहेत. बालविवाह, हुंडा, कुपोषण यासारख्या विविध समस्यांवर लक्ष केंद्रित करून चळवळी जन्मतः तयार करतात आणि व शासनावर दबाव आणतात एक प्रकारे की ज्या प्रकारे तुम्ही आता पाहिलं असेल मागे 1-2 महिन्यापूर्वी मोठं आंदोलन, जन आंदोलन मराठा आरक्षणासाठी जे आहे ते मोठं निघलं. एक प्रकारे दबाव शासनावर निर्माण होऊन त्या मागण्या ज्या आहेत ते पूर्ण करून घेणे. कारण शासन तर काय, कारण ते स्वतःहून काही गोष्टी देणार नसतं. किंवा आपण शेतकऱ्यांचं आंदोलन आता नागपूरमध्ये वगैरे झालं, मोठ्या संख्येने शेतकरी जन आंदोलन उभं राहिलं आणि त्याद्वारे जो आहे तो एक प्रकारचे शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल किंवा विविध प्रकारचे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील तर ते सामूहिकरित्या सरकारवर दबाव आणून जे आहे ते पूर्ण करून घेणे. मग विविध प्रकारच्या तुमच्या ज्या मागण्या आहेत या जन आंदोलनातून चळवळीतून एक प्रकारे शासन व्यवस्थेवर दबाव टाकून जे आहे ते त्या पूर्ण केल्या जातात. आता मग चळवळ म्हणजे काय? कशा म्हणतात चळवळ? चळवळ ही एक सामूहिक कृती आहे. अनेक लोकांचा सक्रिय त्यामध्ये सहभाग असतो, ग्रुप असतो. विशिष्ट एक प्रकारचे प्रश्न हे एकाच मुद्द्याभोवती संघटन नाही की विविध प्रकारचे प्रश्न किंवा एक मुद्दा आहे त्यामध्ये मग नंतर नेतृत्व आहे, क्रियाशील आणि परिणामकारक मार्गदर्शन एक प्रकारचं. कारण आपण पाहतो की जसे की क्लासमध्ये वर्ग मॉनिटर आपण नेमतो, वर्गाचं प्रतिनिधित्व करणारा, त्यानंतर वर्ग शिक्षक आले, वर्ग शिक्षकांच्या नंतर मग सुपरवायझर, पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक आहे, त्यानंतर मुख्याध्यापक आहे. तर अशा प्रकारची जी
एक प्रकारची शाळेचं प्रतिनिधित्व करणारा मुख्याध्यापक आहे, त्यानंतर विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व करणारा मॉनिटर आहे. तर एक प्रकारचं जे आहे तो मार्गदर्शन दिशा त्या ग्रुपला त्या संघटनेला देत असतो. संघटना सातत्याने एक प्रकारचं कंटिन्युअसली पाठपुरावा करणे, नाहीतर आपण अर्ज दिलाय आणि वर्ष 2 वर्ष आपण त्याच्याकडे बघितलंच नाही, असं नाही. तर आपण त्याचा फॉलो जो आहे तो घेता आला पाहिजे. चळवळीतील जनतेचा पाठिंबा आवश्यक असतो, तसेच निश्चित कार्यक्रम ठरवून जनमताला आकार देण्याचा प्रयत्न करणे. तुम्ही समाजामध्ये आता पाहता विविध प्रकारचे जन आंदोलन, चळवळी, संप विविध प्रकारचे चालू आहेत. तर आपल्या मागण्या, आपले अधिकार पूर्ण करण्यासाठी विविध प्रश्न जे आहेत ते सरकार पुढं, त्या व्यवस्थेपुढं जे आहे ते व्यवस्थित प्रकारे मांडले जातात. लोकशाहीतील चळवळींचे महत्व. लोकशाहीतील चळवळींचे महत्व काय आहे? तर सार्वजनिक प्रश्न चर्चेत, मग चळवळीतून अनेक सार्वजनिक प्रश्न चर्चेत येतात आणि शासनाला त्याची दखल घ्यावी लागते. आपण पाहतो की आपल्या गावामध्ये पाण्याचा प्रश्न असेल, बऱ्याच वेळा पाणी येत नसेल, स्वच्छतेचे प्रश्न असेल, कचऱ्या संबंधीचे असेल, विविध प्रकारच्या उपाययोजना राबवायच्या असतील, तर एक प्रकारे मोर्चा, चळवळ, आंदोलन उभं करून जे आहे ते आपण आपले प्रश्न जे आहेत ते प्रशासनासमोर मांडणे. माहिती पुरवठा. नेते व कार्यकर्ते शासनाला आवश्यक माहिती पुरवतात, ज्याचे धोरण आखताना उपयोग होतो. आणि मग विविध प्रकारचे जे संघटनेचे कार्यकर्ते आहेत, नेते मंडळी आहेत, ती आवश्यक ती माहिती जी आहे ते शासनाला एक प्रकारची पुरवत असतात आणि त्यातून जी धोरणं आहेत, ज्या मागण्या आहेत, ज्या उपाययोजना आहेत, तर त्या सातत्याने पूर्ण करत असतात. आता निषेधाचा हक्क एक महत्वाचा पॉईंट दिलेला आहे. शासनाच्या निर्णयाच्या विरोधात करण्याचा हक्क हा लोकशाहीतील महत्वाचा हक्क आहे, परंतु तो संयमाने वापरला पाहिजे. शासनाने एखादा, आता तुम्ही पाहिलं असेल की 1-2 महिन्यापूर्वी नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात युवकांनी जे आहे तर काय केलं, जन आंदोलन केलं. तिथली व्यवस्था पूर्ण ठप्प, प्रशासकीय पूर्ण सरकार कोलमडलेलं होतं आणि जे आहेत मग राष्ट्रपती असेल, पंतप्रधान असेल, पूर्ण मंत्रिमंडळ जे आहे तर त्यांना आपल्याला पळ काढला होता, देश सोडून जावं लागलं. का बरं? कारण त्यांनी एक निर्णय काढलेला होता की काय, की आता आपण पाहतो की मीडिया आहे, सोशल मीडिया आहे, मग इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप, ह्या ज्या सोशल मीडिया ऍक्टिव्हिटी आहे की यामध्ये तुम्ही तुमचं मत जे आहे ते मांडू शकतो. कारण मीडिया किंवा आपण पत्रकार म्हणतो, वर्तमानपत्र आहेत, न्यूज चॅनल आहे, बातम्यांचे चॅनल आहे, ते एक प्रकारे विशिष्ट प्रकारच्या एका राजकीय पक्षाच्या दबावाखाली, मग काय की एखादं सरकार आहे किंवा अपोजिट बातम्या, चुकीच्या बातम्या, त्यांच्या अपोजिट सरकारच्या विरोधातल्या बातम्या न दाखवणे, मग त्यांना पोषक असणाऱ्या, त्यांना पॉझिटिव्ह असणाऱ्याच बातम्या दाखवणे एक प्रकारे. पण सोशल मीडिया असा आहे की तो आपण कुणीही व्यक्ती, मग विद्यार्थी असू, शेतकरी असू, कामगार असू, वयोवृद्ध व्यक्ती असू, महिला असू, मुली असू, ते आपले अधिकार, आपला जे प्रश्न आहे ते सोशल मीडियाच्या माध्यमातून जो आहे ते एक प्रकारे मांडू शकतात. त्यांचं ते आपलं मत व्यक्त करू शकतात. हे व्यक्त करण्याचं माध्यम हा सोशल मीडिया आहे आणि यावर काय केली ती नेपाळच्या सरकारने बंदी घातली होती. आणि याचा हा निर्णय जो आहे तो एवढा, म्हणजे एक प्रकारे आपला हा अधिकार आहे, राज्यघटनेने आपल्याला अधिकार दिला की आपल्याला आपलं मत व्यक्त करता येतं, आपण आपलं निर्भीडपणे आपलं मत व्यक्त करू शकतो, हे स्वातंत्र्य आहे. आणि या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं काम नेपाळ सरकारने जे आहे ते तिथल्या नागरिकांवर केलं, युवा लोकांवर, आणि म्हणून मोठ्या प्रमाणात जन आंदोलन जे आहे ते तिथं पेटलेलं होतं आणि ते सरकारला आपल्याला काय करावं लागलं, पूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त झालं आणि परत नव्याने नवीन सरकार स्थापन करण्यात आलं. मग विविध प्रकारचे आंदोलन, विविध प्रकारचे गुन्हे वगैरे त्यांच्यावर झाले. पण अशा प्रकारे पाहिलं की एखादी गोष्ट जर इथे काय निषेधाचा हक्क, म्हणजे एखादी गोष्ट नागरिकांच्या हक्काच्या अपोजिट असेल, विरुद्ध असेल, तर हा निषेधाचा हक्क जो आहे तो लोकशाहीने आपल्याला दिलेला आहे आणि तो आपण संयमाने वापरता आला पाहिजे.
पुढे व्यापक विचारसरणी. चळवळी मागे लोकशाही, समता, सक्षमीकरण यासारख्या मूलभूत मूल्यांवर विश्वास असतो. मग एक आपली चळवळ उभी करायची आहे तर त्या चळवळीमध्ये लोकशाही, एक प्रकारची समता, सर्व धर्म समभाव सर्वांना हे करून घेणे, सक्षमीकरण करणे, तर त्यामधून सर्वांना एक प्रकारे उभारी देणे, त्यांची प्रगती करणे, तर यासारखे विविध प्रकारची मूल्य जे आहे तर त्याचा विश्वास जो आहे तो प्रत्येकावर असला पाहिजे, तो असायला पाहिजे. आता विविध प्रकारची त्यामध्ये पहिली जी चळवळ आहे आदिवासी चळवळ. आदिवासी चळवळ स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी जंगल संपत्तीवर गदा आणली. कोलाम, गोंड, कोळी, भिल्ल, संथाळ, मुंडा यांनी हा मोठ्या प्रमाणात उठाव केलेला आपल्याला पाहायला मिळतो. जसं की आदिवासी समाजातील महत्वाचं नेतृत्व किंवा त्या काळातलं जे नेतृत्व होऊन गेलेलं आहे बिरसा मुंडा, आजही त्यांचे आदिवासी समाज जो आहे तो बिरसा मुंडा ही जयंती साजरी केली जाते, की लोकांच्या चळवळीसाठी नेतृत्व उभं करणे आणि त्या नेतृत्वाने त्या समाजाचे, त्या व्यक्तींचे जे आहे ते हक्क जे आहे ते अबाधित ठेवण्यासाठी जन आंदोलन स्थापन करणं. तर अशा प्रकारची प्रकारे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जी आहे ती जसं की भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी एक प्रकारचं आंदोलन, विविध आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यात विविध प्रकारचे स्वातंत्र्य सैनिक होऊन गेलेले आहे. त्यांनी विविध प्रकारे जन आंदोलन असेल, चळवळी असेल उभे करून त्यांनी तो प्रश्न जो आहे तो पूर्ण करण्यासाठी, लोकांना त्यामध्ये समावेश करण्यासाठी जे आहे ते त्यांनी चांगल्या प्रकारचं नेतृत्व, चांगल्या प्रकारची चळवळ, आंदोलन जे आहे ते उभं केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. दुसरा सतत संघर्ष. वनावरील अधिकार नाकारला जातो व वन जमिनीवर लागवडीचा अधिकार ही ची मागणी. मग सततचा संघर्ष काय होता आदिवासी समाजाचा किंवा काय, वनावरील त्यांना एक प्रकारचा अधिकार, कारण आता काय आदिवासी समाज जो आहे ते त्यांच्याकडे कुठल्याही स्वरूपाची जमीन नाही, आणि मग काय जंगलामधील जे असणारे पशु आहे, प्राणी आहे, किंवा आपण पाहतो की एक प्रकारे जंगलातल्या ज्या वनस्पती आहेत की यावर ते उदरनिर्वाह करत असतात, आणि एक प्रकारे इंग्रज सरकारने त्यावर पाबंदी म्हणजे बंदी घातली की एक प्रकारे त्यांना वन जमिनीवर काही लागवड करायची असेल तर ती सुद्धा त्यांनी मागणी केली होती. कशा प्रकारे, त्यानंतर आम्हाला जंगलावरचा अधिकार आम्हाला पाहिजे, वन जमिनीवरचा अधिकार पाहिजे. तर यासाठी त्यांनी सतत संघर्ष जो आहे तो केलेला आपल्याला पाहायला मिळतो. प्रमुख मागण्या कोणत्या? वनावरील अधिकाऱ्यावर मान्यता, वन उत्पादन गोळा करण्यासाठीचा हक्क इत्यादी मागण्यासाठी ही आदिवासी चळवळ जो आहे ती मोठ्या प्रमाणात बिरसा मुंडा आणली. कोलाम, गोंड, कोळी, भिल्ल, संथाळ आणि विविध प्रकारच्या जमातींनी जो आहे ते त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात उठाव केलेला आपल्याला पाहायला मिळतो. समजले सर्वांना? येस सर. येस सर. जर तुमच्याकडे वही पेन असेल तर साधारणतः तुम्ही कोणकोणत्या चळवळी होऊन गेलेल्या आहे आणि त्यामध्ये काय काय गोष्टी होतात तर याविषयीची तुम्ही माहिती थोडक्यात लिहू शकता. ओके सर. भारतातील शेतकरी चळवळ हा करंट किंवा सध्याचा अतिशय महत्वाचा आहे, आणि तुम्ही सर्वजण आपण शेतकऱ्याचीच मुलं आहोत. काय प्रश्न आहे शेतकऱ्यांचे, काय मागणी आहे, कशा प्रकारचे जीवन शेतकरी जगत आहेत, शेतकऱ्यांची मुलं कशा प्रकारचे जीवन जगत आहे, त्यांच्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला त्यावरून जो आहे ते आपल्याला समजतात की भारतातील शेतकरी चळवळ ही अत्यंत महत्वाची चळवळ ब्रिटिशांच्या राजवटीतील म्हणजे सुरुवातीपासून जी आहेत ती बारडोली, चंपारण्य, खेतीचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांच्या विविध चळवळींची माहिती, मग त्यामध्ये महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, महात्मा गांधी यांच्या विचारांमधून जे आहे ते मोठ्या प्रमाणात घेतले आहे. विविध प्रकारच्या कुळ कायदा आहे, जमीन हस्तांतरण आहे, शेतकरी चळवळ संत राहिली तर हरित क्रांती आहे. पण
शेतकरी चळवळ अधिक क्रियाशील आणि परिणामकारक होण्यासाठी शेतीतले विविध प्रकारचे उत्पादन आपण पाहतो की आपल्या शाळेच्या फीज किंवा सुरुवातीला जे आहेत तर विविध प्रकारची जी महागाई जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढत गेलेली आहे. मग खतं असतील, औषध असतील हे वाढत आहे. पण शेतकऱ्याने पिकवलेला जो माल आहे त्याचा भाव ठरवण्याचा शेतकऱ्याला अधिकार नाही. आणि एक प्रकारे आपण पाहतो की कांदा असेल, कापूस असेल, त्यानंतर बाजरी असेल, गहू असेल, सोयाबीन असेल, याचे भाव जे आहेत म्हणजे तशा प्रकारे एवढं सर्व खर्च करूनही त्याचा योग्य मोबदला जो आहे तो शेतकऱ्याला त्याच्या पिकामधून जो आहे तो मिळत नाही. विविध प्रकारचे अधिकार यामध्ये मग बारडोली, चंपारण्य, होतीचा प्रश्न, महात्मा फुले, रानडे यांनी जी आहे ते त्या काळात जे आहे ते एक प्रेरणा ठरलेली आहे. हरित क्रांतीनंतर मग गरीब श्रीमंत वर्ग निर्माण झाला, असंतोष मोठ्या प्रमाणात वाढला, आंदोलनाला सुरुवात झाली. आता पाहतो आपण लेटेस्ट आता शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे. का? कारण मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे, मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि पावसामुळे जे आहे ते जमिनीच्या जमिनी पिकं, सोयाबीन, बाजरीची पिकं असतील, मका असेल, तूर असेल, ही पिकं पूर्ण जवळपास जमिनीच्या जमिनी वाहून गेलेल्या आहेत. आणि अशा कारणामुळे शेतकऱ्याने जे कर्ज काढलेलं होतं बँकांमधून, सावकाराकडून घेतलेलं, ते फेडण्यासाठी त्याच्याकडे कारण मालच राहिला नाही तर तो माल कसा बाजारात जाऊन विकेल आणि त्यावर मिळालेले पैसे ते नंतर बँकेमध्ये सावकाराचे कसे देईल. आणि यासाठी जो आहे तर शासनाकडे मोठ्या प्रमाणात जनआंदोलन ह्या गोष्टी होऊन सुद्धा जे आहे तर होत नव्हते. आणि म्हणून कर्ज बाजार आपण पाहतो की शेतकऱ्यांचे हे आंदोलन मोठा लढा जो आहे तो शेतकरी नेते आपल्याला पाहायला मिळतात. त्याबरोबर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव असला पाहिजे. आपल्याला जर चांगल्या प्रकारे शेतकऱ्याचा माल जो आहे तो योग्य भावात, हमी भावात जर चांगल्या प्रकारे आपण पाहतो मेडिकलमध्ये गेलो, मेडिकल गेल्यामुळे जे आहे मेडिकलमध्ये किंवा बाकीचे काही प्रोडक्ट तुम्ही घेता किंवा स्टेशनरी आहेत त्यावर त्या प्रोडक्टवर त्या वस्तूवर जी कंपास असेल, तुमचं पॅड, रायटिंग पॅड असेल, पेन असेल, वही असेल, त्यावर MRP लिहिलेली असते. पण शेतकऱ्याच्या मालावर कुठल्या प्रकारची MRP लिहिलेली नाही. किंवा साधारणतः आता मेथीची जुडी आहे, राईट, आता मेथीची जुडी 5 रुपये 10 रुपये, तर त्या शेतकऱ्याला काय मिळणार आहे? किंवा त्याने गाळलेला घाम असेल, त्याने केलेले कष्ट असतील, तर याचा मोबदला खर्च सुद्धा त्यामधून निघत नाही. म्हणजे योग्य हमी भाव मिळाला पाहिजे. उद्योगाचा दर्जा, विविध प्रकारचे मग कुक्कुटपालन असेल, शेतीतले विविध प्रकारचे जे प्रश्न आहेत तर ते आपण जे आहे ते त्यातून जे आहे ते मांडले पाहिजे. त्यानंतर उद्योगाचा दर्जा तर मिळाला, विविध प्रकारचे उद्योगधंदे वाढले पाहिजे. स्वामीनाथनाच्या शिफारशी, मग त्यामध्ये स्वामीनाथन आयोग याची माहिती तुम्हाला दिलेली आहे का? बघूया आपण. नाही, फक्त तुम्हाला थोडक्यात स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी काय, स्वामीनाथन आयोग मध्ये काय की आपल्या जे तुम्ही जर पाहिलं की स्वामीनाथन आयोग म्हणजे काय की शेतकऱ्यांच्या हक्कात यामध्ये योग्य मोबदला मिळाला पाहिजे. जसं की आपण पाहतो नोकरदार आहे, ह्या गोष्टी आहे की तशा प्रकारचा दर्जा एक प्रकारे शेतीला मिळाला पाहिजे. विविध प्रकारच्या पिकाला कमीत कमी हमी भाव म्हणजे आहे, म्हणजे त्यामध्ये त्याचा खर्च सुटला पाहिजे, त्याचे कष्ट सुटले पाहिजे आणि त्याला योग्य मोबदला त्या पिकाचा त्यानुसार जो आहे तो मिळायला हवा. त्यानंतर कर्जमाफी असेल, कर्जमुक्ती असेल, राष्ट्रीय शेतीविषयक धोरण असेल, तर या विविध प्रकारच्या मागण्या शेतकरी संघटना जे आहे ते करताना आपल्याला पाहायला मिळतात. शेतकरी संघटना, भारतीय किसान युनियन, ऑल इंडिया किसान सभा या महत्वाच्या संघटना शेतकऱ्यांसाठीच्या आहेत. तो इथे हायलाइट ज्या केल्यात, तर शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या संघटना काम करतात हे तुम्हाला माहिती असायला हवं. शेतकरी चळवळ, तर हे पॉइंट तुमचे साधारणतः प्रश्नाचे उत्तर लिहिताना आले पाहिजे. तुम्हाला 4 ते 5 मार्काला प्रश्न विचारला किंवा टिपाद्यामध्ये विचारला शेतकरी चळवळ, तर मग कोण शेतकरी चळवळीचे नेते कोणकोणते आहेत, कोणाकडून प्रेरणा मिळाली, हरित क्रांतीनंतर काय झालं, मग कशा प्रकारे, त्यानंतर शेतकरी चळवळीमध्ये नेत्यांच्या कोणत्या मागण्या होत्या, शेतकरी कोणकोणत्या संघटना होत्या, तर हे थोडक्यात तुम्ही जर असं लिहिलं तर तुम्हाला 3 ते 4 मार्क्स जे आहेत ते चांगल्या प्रकारे मिळू शकतात. म्हणून आपल्याला कमी लिखाण पण चांगलं
त्यामध्ये त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ठळकपणे लिहिता आलं पाहिजे. नाही तर आपण निबंध वजा लिहितोय फक्त निबंध, तर त्याला मार्क्स मिळत नाही. साधारणतः तुम्हाला मुद्देसूद मांडणी तुमच्या प्रश्नाची उत्तराची जी आहे ती करता आली पाहिजे, सुरुवात करता आली पाहिजे, म्हणजे प्रस्तावना, त्यानंतर महत्वाचा प्रश्न काय विचारलेला आहे त्याचे महत्वाचे पॉइंट्स आले पाहिजे, त्यानंतर शेवटला तुमचा समारोप आला पाहिजे की ज्यामध्ये तुम्ही सगळ्या प्रश्नाचं उत्तर जे दिले आहे तर अशा प्रकारे. तर हे तुम्हाला जे आहे ते आतापासूनच याची माहिती असायला हवी आणि त्यानुसारच अभ्यास केला पाहिजे. नुसतं भूकंपती किंवा आपण वाचतोय, अभ्यास करतोय, पाठांतर करतोय, त्याचा उपयोग होत नाही. कामगार चळवळ. कामगार कामगार दिन केव्हा साजरा केला जातो महाराष्ट्रामध्ये? सांगता येईल कोणाला? सांगता येईल जरा? कामगार दिवस 1 मे दिवशी. हा, साक्षी सांग बरं. 1 मे. 1 मे 1907 पासून महाराष्ट्र दिन पण साजरा केला होता आणि त्याच दिवशी कामगार दिवस, त्यालाच लेबर डे असंही म्हटलं जातं. तर कामगार दिवस हा जो आहे तो 1 मे ला साजरा केला जातो महाराष्ट्रामध्ये. ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे कामगार चळवळीची? 1899 मध्ये एक रेल्वे कामगारांचा संप, 1920 मध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना केव्हा झाली? 1920. हे माहिती पाहिजे, लिहून घ्या किंवा तुम्ही स्क्रीनशॉट काढला स्क्रीनचा तरी चालेल. 1960 ते 1970 मध्ये अनेक आंदोलनं त्या काळामध्ये झालेली आहे. त्यानंतर 1980 पासून ही चळवळ जी आहे ती एक प्रकारे विखुरली गेली, म्हणजे त्यामध्ये फाटे फुटत गेली. मग या चळवळीची किंवा याच्या कामगार चळवळीचे कामगारांची काय आव्हानं आहे आजची? अस्थिर रोजगार किंवा कंत्राटी कामगार, म्हणजे केव्हाही मालक जो आहे तो कामावरून त्या कामगाराला जो आहे तो काढू शकतो. अस्थिर म्हणजे स्टेबल नाही, स्थिर प्रकारचा रोजगार नाही. आर्थिक सुरक्षितता नाही, म्हणजे योग्य कामाचं योग्य मोबदला, पगार, वेतन त्यांना मिळत नाही. कामगारांच्या कायद्याचे संरक्षण नसणे, एक प्रकारे त्यांना कुठल्याही प्रकारचं संरक्षण दिलं जात नाही. म्हणजे अपघाती असेल किंवा दुःखद निधन झालेले असेल, ऍक्सिडेंटली असेल, तर त्याद्वारे ती जी कंपनी आहे, ती जी संस्था आहे, तर त्या एम्प्लॉईला, त्या कामगाराला जे आहे ते योग्य मोबदला त्याचा मिळायला हवा, अशा प्रकारची धोरणं. अमर्याद कामाचे तास, म्हणजे जिथे 6 तासाचं काम आहे ते 7, 8 तास, 12 तास काम करावं लागायचं. एक्स्ट्रा काम जो आहे ते एक्स्ट्रा वेळ, पण त्याचा मोबदला मिळत नाही. कामाच्या ठिकाणी असुरक्षितता, विविध प्रकारे काम ज्या ठिकाणी करतो त्या ठिकाणी महिला असतील, मुली असतील, तर असुरक्षितता आहे किंवा विविध प्रकारच्या सुखसुविधा आहेत तर त्या सुखसुविधा तिथे न मिळणे. तर ह्या सर्व गोष्टी, ह्या सगळे प्रश्न जे आहेत तर आपल्याला आजची आव्हान आहे. आणि जागतिकीकरणाचा परिणाम कामगार चळवळीवर पण मोठ्या प्रमाणात होतो. का? आता पाहतो आपण की खाजगी सरकारी नोकऱ्या कमी कमी होत चाललेल्या आहे आणि एक प्रकारे काय झालेलं आहे की प्रायव्हेट म्हणजे खाजगीकरण जे आहे ते मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि आपण पाहतो IT सेक्टर असेल किंवा AI जनरेशन आता आलेलं आहे. तर यामुळे काय झालेलं आहे तर एका मशीनद्वारे जवळपास जिथे 1000-2000 कामगार काम करायचे तिथे आता 4 ते 5 कामगार ते काम करू शकतात. म्हणजे विविध प्रकारची नवनवीन तंत्रज्ञानाचा आधुनिक वापर होत गेल्यामुळे तिथे जे आहे ते मनुष्यबळाचा कमी वापर, म्हणजे एक प्रकारे कामगार चळवळी पुढेही समस्या आपल्याला पाहायला मिळते. पुढे आहे स्त्री चळवळ. आता या स्त्री चळवळीबाबत सर्वांना माहित असेल कोणकोणत्या आहेत, कशा प्रकारच्या आहेत. मी थोडी स्क्रीन जी आहे ती हाईड करतो. पाहूया तुमच्यापैकी कोणाकोणाला स्त्री चळवळी विषयीच्या ज्या माहिती आहेत ते विचारूया. कोणकोणत्या स्त्री विषयक चळवळी होऊन गेलेल्या आहेत. अगोदर स्नेहल पासून सुरुवात करू. स्नेहल, रोशनी, साक्षी, कोणकोणत्या स्त्री चळवळी म्हणजे स्त्री ज्या नेत्या आहेत किंवा स्त्रियांचे प्रश्न मांडणाऱ्या महिला आहेत, कोण सांगेल? स्त्रियांचा प्रश्न मांडणाऱ्या महिला जसं की सावित्रीबाई फुले आहेत. बर,
रोशनी सांग बरं. तरी जर कायदा सांगायचा म्हटलं तर हुंडाबंदी कायदा आणि स्त्री शिक्षण चळवळ. हम्म. अजून कोण सांगते? बाकीच्या मुलांमध्ये पण सांगा. अजय. हा पोटगी कायदा बी आहे ना? हा पोटगी कायदा पण आहे. गेल्या वर्षी आपण 9वी मध्ये पाहिलेलं आहे स्त्रियांच्या चळवळीचे स्त्रियांविषयीचे कायदे कोणकोणते. विधवा विवाह, सतीबंदी कायदा. बरोबर. हा सानिया सांग बरं. कोणकोणत्या स्त्री विषयक स्त्री चळवळी विषय असलेले जे आहेत की ज्यांनी पुढाकार घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर स्त्रियांना शिक्षणाविषयी पुढे येण्यासाठी सावित्रीबाई यांनी पुढाकार घेतला होता आणि स्त्री चळवळ पण शिक्षणाचे उभी स्त्री शिक्षणाची चळवळ स्त्री शिक्षण जे ज्यांनी सुरुवात केलं त्या सावित्रीबाई फुले. त्यानंतर पंडिता रमाबाई रानडे यासारख्या महिलांनी स्त्रियांनी जे आहेत तर स्त्रियांसाठी विविध प्रकारचा पुढाकार विविध प्रकारच्या चळवळी आंदोलन जे आहेत तर त्यांनी पुढाकार घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. साक्षी तुला काय माहिती आहे सांग बरं. येस सर. स्त्री चळवळ म्हणजे महिला आणि पुरुषांमधील असमानता दूर करून लैंगिक समानता साधण्यासाठी आणि महिलांचे हक्क आणि जीवन सुधारण्यासाठी केलेले सामाजिक आणि राजकीय प्रयत्न याला आपण स्त्री चळवळ म्हणू शकतो. स्त्री चळवळीची काही मुख्य उद्दिष्टे आहेत म्हणजे समान हक्क, शिक्षण, आर्थिक समानता, हिंसाचाराचा विरोध, राजकीय सहभाग किंवा वैयक्तिक स्वातंत्र्य या सर्वात स्त्रिया आताच्या काळातही अग्रेसर आहेत. आणि जसं की सावित्रीबाईंनी ज्योतिबांच्या खांद्याला खांदा लावून स्वतःही शिकल्या आणि दुसऱ्यांनाही शिकवलं. तसंच म्हणजे या देशातील प्रत्येक स्त्रीने असा विचार केला पाहिजे की या समाजातील प्रत्येक मुलीला आणि या समाजातील प्रत्येक व्यक्तीला मी चांगल्या प्रकारे प्रेरणा देऊ शकते आणि हा म्हणजे हे जे समाज आहे आणि हे जे जग आहे ते आदर्श आणि परिवर्तनवादी करू शकते. हा मनात एक म्हणजे एक विचार त्यांनी मनात बाळगला पाहिजे. सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षणाच्या पुढाकाराने समाजामध्ये सुधारणा करणे. ते स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सती प्रथेचा विरोध, विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण, बालविवाहास विरोध, मतदानाचा अधिकार यासारखे प्रश्न होते. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये संविधानात समान हक्क, स्त्रियांसाठी स्वातंत्र्य आणि माणूस म्हणून दर्जा मिळावा. म्हणजे स्त्री फक्त चूल आणि मूल यासाठी न राहता त्यांना शिक्षण मिळावं, त्यांना समाजात चांगल्या प्रकारे स्थान मिळावं, स्त्री पुरुष समानता मिळावी यासाठी विविध प्रकारचे जे थोर समाज सुधारक आहे की त्यांनी स्त्रियांची चळवळ जी आहे ते मोठ्या प्रमाणात अग्रेसर केलेली आहे. मग त्यामध्ये पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर असतील, राजाराम मोहन रॉय असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, महर्षी धोंडो केशव कर्वे असतील, तर यांनी जे आहे तर स्त्रियांविषयीच्या ज्या सुधारणा आहेत, स्त्रियांविषयीच्या ज्या चळवळी आहेत यामध्ये सक्रिय सहभाग घेतलेला आहे, त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. मग सती प्रथेला विरोध असेल, विधवा पुनर्विवाह असेल, स्त्री शिक्षण असेल, बालविवाहास विरोध असेल, स्त्रियांना मतदानाचा अधिकार असेल, स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार असेल, तसेच भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्त्रियांचा मोठ्या प्रमाणात समावेश जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतो. रमाबाई रानडे यांनी जे आहे तर विधवा पुनर्विवाह म्हणजे आपला पती लवकरच त्याचं निधन झाल्यानंतर त्यांनी परत विवाह जो आहे तो पुनर्विवाह करावा. त्यानंतर स्त्रियांच्या हक्कांसाठी जो संघर्ष आहे तो रमाबाई रानडे यांनी वेळोवेळी जे त्या काळामध्ये आहे ते मोठ्या प्रमाणात संघर्ष केलेला आहे. आता आजचे आव्हान काय आहे तर आरोग्य आहे, सामाजिक सुरक्षितता, महिलांसाठी जी सामाजिक सुरक्षितता असेल, आर्थिक स्वावलंबन असेल, त्यानंतर सक्षमीकरण असेल, शिक्षण असेल, प्रतिष्ठा असेल, यासारखी गोष्टी जी आहेत आजची आव्हानं आहेत. स्त्रियांना प्रत्यक्षात मात्र समान वागणूक दिली जात नाही किंवा स्त्री स्वातंत्र्य हे या काळातील स्त्रियांच्या चळवळीचे उद्दिष्ट. या काळामध्ये स्त्रियांची चळवळ प्रामुख्याने माणूस म्हणून दर्जा मिळावा,
स्त्रियांचे स्वातंत्र्य हाही एक त्या मागचा उद्देश होता. भारतामध्ये भ्रष्टाचार, जाती व्यवस्था विरोध, कट्टर धार्मिकता विरोध या समस्यांविरोधात विविध प्रकारे मोठे आंदोलन. आपण मागच्या नवीमध्ये महिलांचे दुर्बल घटकांमध्ये विविध प्रकारचे महिलांसाठी जे असणारे कायदे बनवलेले आहे शासनाने, की कशा प्रकारे महिलांचा आणि स्त्री पुरुष समानता एक प्रकारे तर यावी, यासाठी विविध प्रकारे शासनाची पण धोरणं किंवा कायदे जे आहेत ते यामध्ये करण्यात आलेले आहेत. आणि विविध प्रकारच्या आंदोलनामध्ये स्त्रियांचा सक्रिय सहभाग जो आहे तो राहिलेला आहे. भारतातील स्त्री चळवळीतील एक संघ नाही तर परंतु स्त्रियांचे आरोग्य, सामाजिक सुरक्षितता, आर्थिक स्वावलंबन विविध प्रकारच्या मुद्द्यांवर विविध पातळीवर स्त्री संघटना ह्या काम करताना दिसतात. मग राष्ट्रीय महिला आयोग असेल, राज्य महिला आयोग असेल, स्त्रियांसाठी विविध संघटना असतील, ह्या ज्या आहेत त्या विविध प्रकारचे स्त्रियांचे प्रश्न, स्त्रियांचे जे धोरणं असेल, कायदे असेल ते यासाठी वारंवार पुढाकार घेतात. स्त्रियांचे शिक्षण आणि त्यांना माणूस म्हणून दर्जा व प्रतिष्ठा मिळावी यासाठी या स्त्रीवादी चळवळीतील जे नेते मंडळी आहेत ते यांनी नेहमीच स्त्री चळवळीमध्ये आजचे एक प्रकारचं मोठं आव्हान या वारंवार त्यांनी जे आहे ते आपले प्रश्न त्यामध्ये मांडलेले पाहायला मिळतात. पुढे आहे पर्यावरण चळवळ. ही सगळ्यात महत्वाच्या काळाची गरज बनलेली आहे, कारण मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट सुरू आहे, जंगलतोड मोठ्या प्रमाणात आहे, कारण रस्त्यांची कामं मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे जे असणारे जे झाडं आहेत तर हे याची मोठ्या प्रमाणात वृक्षतोड जे आहे ते होत आहे. आपण पाहतो की तेलंगणामध्ये IT पार्क हे करायचे, जवळपास 400 एकरवर जे आहे ते बुलडोजर म्हणजे 400 एकर जे क्षेत्र आहे फॉरेस्ट आहे ते पूर्ण नेस्तनाबूत करण्यात आलं. एवढं वृक्षतोड जे आहे ते मोठ्या प्रमाणात झालेले आहे. मग हे पर्यावरणवादी चळवळ काय आहे, विविध प्रकारचे NGO स्थापन झाल्या, संघटना स्थापन झाल्या आणि त्याद्वारे जे आहे ते एक प्रकारचं पर्यावरण विषयक जी चळवळ जी आहे ती चालू झालेली आपल्याला पाहावी. राजस्थानमध्ये तरुण भारत संघ ची जी स्थापना झाली, शेकडो गावांमध्ये 11,000 जोहड निर्माण केले, नद्या पुनरुज्जीवन केल्या. गेली 31 वर्ष जलसंवर्धन, वनसंवर्धन, वनजीव संवर्धन मोहीम जी आहे स्टॉकहोम वॉटर प्राइज चे मानकरी डॉक्टर राजेंद्र सिंग हे भारताचे जलपुरुष म्हणून मानलं गेलं आहे. एक पर्यावरण चळवळीतले कार्यकर्ता नेता. यांचे काय प्रमुख मुद्दे आहेत, जे जैवविविधतेचे संरक्षण करणे, पाण्याच्या स्रोतांची जतन करणे, मग कूपनलिका असतील, त्यानंतर विहिरी आपण म्हणतो की तलाव आहे, केटीवेर आहे, नद्या आहेत, तर यांचं एक प्रकारे आपण संवर्धन केलं पाहिजे. नद्यांचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात आपण पाहतो की नद्यांचे प्रदूषण जे आहे ते मोठ्या प्रमाणात होताना दिसतं, कारण कारखानदारी विविध प्रकारचे कंपन्यांचं जे दूषित पाणी आहे ते नद्यांमध्ये सोडलं जातं आणि त्याचा कुठेतरी जल प्रदूषण मोठ्या प्रमाणात नद्यांचं प्रदूषण होताना पाहायला मिळतं. हरित पट्ट्याचे संरक्षण म्हणजे विविध प्रकारचे जंगल आहे याचं संवर्धन संरक्षण केलं पाहिजे, त्याची वृक्षतोड जी आहे ती झाली नाही पाहिजे. आंतरराष्ट्रीय सहकारी. पर्यावरण संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक चळवळी सक्रिय आणि मोठ्या प्रमाणात झालेल्या आहे. मग राष्ट्रीय पातळीवर सुद्धा पर्यावरण चळवळ जी आहे ती मोठ्या प्रमाणात आपण पाहायला मिळते, की कशा प्रकारे जंगलतोड झाली किंवा प्राण्यांना वगैरे जर मारलं तर मोठ्या प्रमाणात आपण पाहतो की विविध प्रकारच्या संघटना त्यामध्ये कोर्टात जाऊन त्यावर केस लढू शकतात किंवा मोठ्या प्रमाणात ते आपले प्रश्न जे आहेत हक्कांविषयीचे जे आहेत ते प्रश्न त्यामध्ये मांडू शकतात. आता कंझ्युमर चळवळ, त्यालाच ग्राहक चळवळ म्हणतात. ग्राहक 1986चा ग्राहक संरक्षण कायदा. कायद्याच्या अस्तित्वात येण्यानंतर ग्राहक चळवळीला उदय आलेला आहे. म्हणजे ग्राहक चळवळ म्हणजे कायदा येण्याच्या अगोदर जो आहे तो मोठ्या प्रमाणात ही चळवळ उभी राहिली. याचं उद्दिष्ट काय आहे, समाजातील प्रत्येक घटक हा ग्राहक असतो. अर्थव्यवस्थे आणि समाज व्यवस्थेतील बदलांचा ग्राहकांवर परिणाम होतो. मग विविध प्रकारची भेसळ असेल, बरोबर. आता आपण दूध पाहतो की दूध आपला भारत देश जो आहे तो 7 लाख साधारणतः आता माग याला न्यूजला पण आलं की एवढं लाख टन हे जे लिटर आहे तर काय होतं दूध उत्पादन होतं, पण त्याच्या जवळपास 1.5 ते 2 पट जास्त दूध जे आहे
ते विकलं जातं म्हणजे सेलिंग होतं. म्हणजे उत्पादन भारतात किती आहे दुधाचं, तर काहीतरी पर्सेंट म्हणजे 1 ते 2% आहे. पण सेलिंग किती होतं? जवळपास 1 ते 1.5% जास्त. म्हणजे याचा कुठेतरी जे आहे तर भेसळ मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे खाद्यपदार्थ आहेत. त्यानंतर गहू तांदूळ आपण पाहतो की त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भेसळ होते. तेलामध्ये भेसळ होते. विविध प्रकारचे हे कुठेतरी याला कुठेतरी आळा घालण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा 1986 चा घेतलेला आहे. वजन मापातील फसवणूक असेल, अशा प्रकारच्या विविध फसवणुकीसाठी ग्राहकाचे संरक्षण करण्यासाठी ग्राहक चळवळ जी आहे ती अस्तित्वात आलेली आहे. आणि म्हणून ग्राहक संरक्षण कायदा हा जो आहे तो लागू करण्यात आला. 1980 नंतरचं नव सामाजिक चळवळी म्हटलं जातं, कारण त्यांचे स्वरूप आधीच्या चळवळीपेक्षाही एक प्रकारे वेगळं आहे. तर अशा प्रकारचे आपण या चळवळी कोणकोणत्या पाहिलेल्या आहेत एकदा थोडा रिवाइज करतो आणि मग प्रश्न उत्तर आपण घेऊया. सामाजिक राजकीय चळवळ, त्यामध्ये चळवळ म्हणजे काय, पुढे आपण लोकशाहीतील चळवळीचे महत्व काय आहे, कोणकोणते प्रश्न आहे, आदिवासी चळवळ, शेतकरी चळवळ, कामगार चळवळ, स्त्री चळवळ, पर्यावरण चळवळ आणि ग्राहक चळवळ. तर अशा सामाजिक व राजकीय चळवळींविषयीची माहिती आपण आज या प्रस्तुत पाठात पाहिलेली आहे. यामध्ये आता कोणकोणते शेवटचं एक हे घेऊया आणि मग हे करता येईल. नागरिकांना नव सामाजिक चळवळीतील नागरिकांना सार्वजनिक जीवनात सहभाग वाढवतात. कोणत्या 1980 नंतरच्या नव सामाजिक चळवळी म्हणून ओळखल्या जातात, कारण त्याचे स्वरूप अधिक व्यापक आहे. विविध प्रकारची क्षेत्र, मग अंधश्रद्धा निर्मूलन, नदी प्रदूषण, स्त्री भ्रूण हत्या असेल, नाईट इन माय नेम यासारख्या विविध चळवळींमध्ये सक्रिय. लोकशाहीचे बळकटीकरण जर करायचे असेल तर चळवळीत लोकशाहीला अधिक सहभागी करणे, जबाबदार आणि प्रभावी एक प्रकारे बनवत असतात. समजलंय? आता प्रश्न उत्तरे घेऊया. साक्षी, काही प्रश्न आहे? नो सर, नाही. सानिया? नाही सर. हा, या पाठाचा साधारणतः तुम्हाला जो आहे तो स्वाध्याय सोडवायचा आहे. हा स्वाध्याय सोडून तुम्ही ग्रुपवर पण पाठवू शकतात. तुम्हाला काही प्रश्न वाटले तर नंतरच्या पुढच्या तासामध्ये तुम्ही विचारू शकता. खूप सोपं आहे. साधारणतः याची टेस्ट किंवा यावर प्रश्न उत्तर मी पुढच्या याच्यात तुम्हाला जे आहे एक गुगल फॉर्म किंवा आपण टेस्ट पण घेऊया की जेणेकरून तुम्हाला सोडवायला किंवा ह्या पाठात साधारणतः कशा प्रकारे किती चांगल्या प्रकारे तुम्हाला अभ्यासलेला आहे. अभिषेक, हर्षाली, खुशी, काही प्रश्न आहेत? समजलाय पाठ? मोक्षदा समजलाय? हो सर, हो सर, समजले. समजला.